नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बॉम्बे हायकोर्ट भरती 2026 विशेषच्या अंतर्गत आपण शिपाई या पदासाठी अतिविशिष्ट प्रश्नांची जी काही सराव मालिका सुरू केलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याची आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 6 येथे आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. याआधी 5 प्रश्नपत्रिका आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही नवीन असाल तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. तर तुम्ही जाऊन डायरेक्ट तिथे ते व्हिडिओ बघू शकता विद्यार्थी युक्त असणार आहेत. तर येथे आपण प्रश्नांची जी रचना आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे बॉम्बे हायकोर्ट भरती ज्या प्रकारे प्रश्नाची रचना करते त्याच प्रकारची रचना आपण इथे केलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेच्या अभ्यासावरूनच आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल. आणि इथे जे आपण प्रश्न घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक प्रश्न आल्यानंतर तुम्ही व्हिडिओला पॉज करून 2 ते 3 सेकंदासाठी तुम्ही तो प्रश्न वाचून त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला कळेल की तुम्हाला तुमचे किती अभ्यास झालेला आहेत आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचे आहेत. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला 30 प्रश्न असणार आहेत, 30 मार्काचे, आणि त्यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ मिळणार आहेत. आजची आपली 6वी प्रश्नपत्रिका असणार आहेत. तर बघा, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीस काय म्हणतात. बघा, ज्या गतीची दिशा व त्याची चाल सतत बदलत असते त्या गतीस काय म्हणतात. तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी कोणतं उत्तर आपलं बरोबर आहे तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. तर बघा, आपले इथं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच यादृच्छिक गती. तर बघा, येथे यादृच्छिक गती जी असेल विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीस आपण यादृच्छिक गती असे म्हणतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, वस्तूवर लावलेल्या बलामुळे झालेले जे विस्थापन आहे म्हणजे काय. वस्तूवर लावलेल्या बलामुळे झालेले विस्थापन म्हणजे काय. तर बघा, आपली एखादी वस्तू असते, तर त्या वस्तूवर आपण बल लावल्यानंतर ती वस्तू समोर सरकते. तर ते जे समोर सरकल्यानंतर त्या ज्या वस्तूचं जे विस्थापन होते विद्यार्थी मित्रांनो, तर त्याला काय म्हणतो आपण. तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे. तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी, कार्य. त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत कार्य. तर वस्तूवर लावलेल्या बलामुळे जे की वस्तूचं झालेलं जे विस्थापन आहे त्यास आपण कार्य असं म्हणतो, कार्य झाले असे म्हणतो. तर बघा, कार्य जे असते त्या कार्य काढण्याचं जे सूत्र असेल ते असते बल गुणिले विस्थापन. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, वनस्पती अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते. बघा, वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते. तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये 4 प्रकारचे आपल्याला गॅस दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तरी बघा, यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर वनस्पती जे स्वतःचं जे अन्न तयार करते त्या वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच कार्बन डायऑक्साईडची गरज असते. तर वनस्पती अन्न तयार करण्यासाठी प्रकाश जे काही सूर्यप्रकाश असते त्या सूर्यप्रकाशाचा आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करून काय करते तर स्वतःचं अन्न तयार करते. तर स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते. म्हणून बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक बी, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, ओझोन वायूचा थर पृथ्वीवर येणारी सूर्याची रिकामी जागा किरणे शोषून घेतो. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, ओझोन वायूचा थर हा पृथ्वीवर येणारी रिकामी जागा किरणे शोषून घेतो. म्हणजेच पृथ्वीवर येणारी जे कोणती किरणे जे आहेत ते ओझोन वायूचा जो थर आहेत आपल्या वातावरणामध्ये, तर तो कोणत्या प्रकारची किरणे शोषून घेतो. तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल. तर बघा, याचं बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक ए, अतिनील. तर अतिनील जी किरणे असतात ज्यालाच आपण अल्ट्रासॉनिक वेव्ज किंवा अल्ट्रासॉनिक किरणे असे म्हणतो. तर ती जी किरणे आहेत ते ओझोन वायूचा थर जे आहेत ते आपल्या पृथ्वीवर येण्यापासून काय तर ते अडवतात आणि ते शोषून घेतात. कारण ती जर किरणे डायरेक्ट आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर आपल्याला
इजा होऊ शकते. म्हणून ती जी किरणे असतात विद्यार्थी मित्रांनो, ते ओझोन वायूचं थर जे आहे ते ओझोन वायूचं थर ती किरणे काय करतात तर ते शोषून घेतात. तर बघा, ओझोन वायू जो असतो विद्यार्थी मित्रांनो, हा एक ऑक्सिजनचाच काय असतो, एक समस्थानिक असतो, ज्याला आपण O3 असं म्हणतो. तर ओझोन वायूचा जो काही केमिकल फॉर्म्युला असेल तर तो काय असते तर तो O3 असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, वनस्पतीमधील पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते. तर बघा वनस्पती बघा आपल्या वनस्पती पेशीची. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, वनस्पतीमधील पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते. तर बघा वनस्पतीमधील जी पेशीभित्तिका असते ते कशापासून बनलेली असते. तर बघा इथे आपल्याला त्याची 4 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये बघा आपलं बरोबर उत्तर काय असेल. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक सी, सेल्युलोज. तर बघा वनस्पतीमधील जी की पेशीभित्तिका जी असते ती सेल्युलोजपासून बनलेली असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती पेशीमध्येच फक्त काय तर पेशीभित्तिका असते, प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्ये असते आणि प्राणी पेशीमध्ये त्या पेशीभित्तिका नसतात. पेशीभित्तिका जे असतात विद्यार्थी मित्रांनो, ते वनस्पती पेशीमध्ये त्यांचा जो आकार असतो तो आकार निश्चित करण्यासाठी काय तर त्यास मदत करतात. सोबतच त्याला आधार देण्यासाठी सुद्धा ते मदत करत असतात. त्याच्या व्यतिरिक्त कवक जे असतात, कवकामध्ये सुद्धा काय तर पेशीभित्तिका असते. परंतु कवकाची जी पेशीभित्तिका असते विद्यार्थी मित्रांनो, ती कशापासून बनलेली असते तर ती कायटिन या पदार्थापासून बनलेली असते. तर कवकामध्ये सुद्धा पेशीभित्तिका असते, परंतु कवकाची पेशीभित्तिका जी असते ते कायटिनपासून बनलेली असते. तर वनस्पतीची पेशीभित्तिका जी असते ती आपली सेल्युलोज या पदार्थापासून बनलेली असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, राना टिग्रिना हे नाव कोणत्या प्राण्याचे शास्त्रीय नाव आहे. तर बघा राना टिग्रिना हे नाव कोणत्या प्राण्याचे शास्त्रीय नाव आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की जेवढे काही सजीव, तर या द्विनाम पद्धतीचे जनक कोण आहे तर कार्ल लिनियस ही आहे. तर बघा यामध्ये आपल्याला इथे प्रश्न काय आहे तर राना टिग्रिना हे जे नाव आहे हे कशाचं नाव आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक बी, बेडूक. तर बघा राना टिग्रिना हे जे नाव आहे हे बेडूक या प्राण्याचं नाव आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, बेडूक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, पाणी हे कोणत्या प्रकारचे स्रोत आहे. बघा पाणी जे आहे हे कोणत्या प्रकारचा स्रोत आहे. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर पाणी हे एक चक्रीय प्रकारचा स्रोत आहे. तर बघा पाणी कोणत्या प्रकारचा स्रोत आहे तर हा एक चक्रीय प्रकारचा स्रोत आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 8 बघा, पितळ हे कशाचे मिश्रण आहे. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार तर बघा पितळ हे कशाचं मिश्रण असते. तर बघा यामध्ये तांबे आणि जस्ता या 2 धातूपासून विद्यार्थी मित्रांनो, या 2 धातूच्या मिश्रणापासून पितळ हा पदार्थ तयार होतो. तर बघा यामध्ये तांबे आणि जस्ताचं प्रमाण किती असते तर त्या प्रमाणानुसार इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा यामध्ये याचं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर 30% जस्ता आणि 70% तांब या मिश्रणाने काय तर पितळ तयार होते. पण आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, माजुली द्वीप हे कोणत्या नदीवर आहे. तर बघा माजुली द्वीप हे कोणत्या नदीवर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जगातील एकमेव असा द्वीप आहे जो की तो नदीवर असणारा द्वीप आहे. कारण जगातील जेवढे काही द्वीप असतात विद्यार्थी मित्रांनो, ते सर्वच्या सर्व द्वीप हे समुद्रावरती असतात. तर जेवढे काही द्वीप असतात त्यालाच आपण बेटसुद्धा म्हणतो. तर जेवढे काही द्वीप असतात ते समुद्रामध्ये असतात, पण तो जगातला एकमेव असा द्वीप आहे जो की नदीवर आहे, तो आहे माजुली द्वीप. तर बघा हा जो माजुली द्वीप आहे विद्यार्थी मित्रांनो, हा द्वीप आसाम आपल्या भारतामध्येच आहे आणि आसाम या राज्यामध्ये येतो तो द्वीप. तर हा द्वीप आसाम या राज्यामध्ये कोणत्या नदीवर येतो तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, ब्रह्मपुत्रा. तर ब्रह्मपुत्रा जी नदी आहे आपल्या भारतात वाहणारी, तर ह्या ब्रह्मपुत्रा नदीवर हा माजुली द्वीप आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हा द्वीप आसाम या राज्यामध्ये आहे. तर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहेत आपला, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे. तर बघा जगातील सर्वात मोठे वाळवंट हे कोणते आहे. तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार तर बघा कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तुम्ही प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक बी, सहारा वाळवंट. तर जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे तर ते सहारा वाळवंट आहेत. आणि हे जे वाळवंट आहे हा वाळवंट कुठे आहे तर आफ्रिका या खंडामध्ये
आहे तर सहारा वाळवंट जो आहे हा आफ्रिका या खंडामध्ये येतो आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक बी सहारा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या घनता ही सर्वात कमी कोणत्या जिल्ह्याची आहे? तर बघा इथे आपल्याला बरोबर उत्तर का असेल तर बघा इथे आपल्याला 4 जिल्ह्याचे ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर का असणार तर बघा ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर गडचिरोली जो जिल्हा आहे तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता आहे तर तो गडचिरोली जिल्हा आहे. बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी गडचिरोली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, तर बघा प्रश्न क्रमांक 12 आहेत, पुराश्मयुगीन मानवाचा मुख्य व्यवसाय हा काय होता? पुराश्मयुगीन मानवाचा मुख्य व्यवसाय हा काय होता? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर का असणार तर बघा ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर उत्तर असणार आहेत शिकार. तर शिकार हा पुराश्मयुगीन मानवाचा मुख्य व्यवसाय होता, कारण पुराश्मयुगीन मानवाला शेती किंवा पशुपालनाबाबत माहिती नव्हती, परंतु ते त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी शिकार करीत असत विद्यार्थी मित्रांनो. त्यांचा जो काही मुख्य व्यवसाय होता तो शिकार होता. तर बघा पुराश्मयुगीन जे काही मानवाचा मुख्य व्यवसाय का होता तो शिकार होता. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी शिकार. प्रश्न क्रमांक 13 आहे, अखिल भारतीय कामगार संघटनेचे पहिले अध्यक्ष हे कोण होते? तर बघा अखिल भारतीय कामगार संघटना म्हणजेच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस जे आहे ही जी संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो, या संघटनेची स्थापना 1920 या वर्षी लाला लाजपतराय यांनी केलेली होती आणि या संघटनेचे जे पहिले अध्यक्ष होते ते अध्यक्षसुद्धा लाला लाजपतराय हेच होते. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी लाला लाजपतराय. तर अखिल भारतीय कामगार संघटनेचे पहिले अध्यक्ष हे कोण होते तर ते लाला लाजपतराय हे होते आणि याची जी स्थापना आहे विद्यार्थी मित्रांनो ते 1920 या वर्षी मुंबई या शहरामध्ये झालेली होती. म्हणून हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अखिल भारतीय कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, कुठे झाली आणि कोणी केली? तर बघा 1920 साली मुंबई येथे लाला लाजपतराय यांनी याची स्थापना केलेली होती आणि याचं पहिले जे अध्यक्ष होते ते सुद्धा लाला लाजपतराय हेच होते. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, 1526 साली कोणाचा पराभव करून बाबरने मुघल शासनाचा पाया घातला? तर बघा येथे आपल्याला खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल तर बघा ऑप्शन क्रमांक बघा बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर लोधी वंश. तर लोधी वंशचा जो काही पराभव करून काय तर 1526 साली बाबरने काय केलं तर मुघल शासनाचा पाया घातला. तर बघा लोधी वंशचा जो काही शेवटचा जो काही शासक होता इब्राहिम लोधी. तर बघा लोधी वंशचा जो काही सर्वात शेवटचा शासक होता इब्राहिम लोधी. तर या शासकाचा पराभव करून लोधी वंशचा जो आहे त्याने अंत करून काय तर बाबरने काय तर मुघल शासनाचा पाया घातला. तर बघा 1526ची जी लढाई आहे या लढाईला पानिपतची लढाई म्हटली जाते. तर बघा ही पानिपतची पहिली लढाई होती. तर बघा बरोबर तर बघा ही काय तर पानिपतची काय तर पहिली लढाई होती. तर बघा परीक्षेमध्ये हाही प्रश्न विचारला जातो की पानिपतची जी की पहिली लढाई आहे तर ती पहिली लढाई कोणी जिंकली होती आणि किंवा पानिपतची पहिली लढाई जी आहे ती कोणाकोणामध्ये झाली होती? तर बघा यामध्ये उत्तर असेल मुघल शासक बाबर आणि लोधी वंशचा जो शासक आहे इब्राहिम लोधी याच्यामध्ये झालेली होती आणि याचं जे काही युद्ध आहे ते 1526 या वर्षी झाले होतं. म्हणून याचं बरोबर उत्तर आपलं 1526सुद्धा असणार आहे. तर बघा एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाच्या बाबतीत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, भारतीय संविधानात संघराज्य पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे? तर बघा आपलं जे भारताचं जे काही आपलं संविधान आहे विद्यार्थी मित्रांनो या संविधानामध्ये संघराज्य जी पद्धत आहे ही संघराज्य पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे? तर बघा आपल्या भारताचं जे संविधान आहे हे संविधान वेगवेगळ्या देशाच्या संविधानाचा अभ्यास करून तयार करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि वेगवेगळ्या देशातील ज्या काही चांगल्या ज्या तरतुदी आहे त्या तरतुदी घेऊन काय तर आपलं संविधान तयार करण्यात आलेलं आहे. यामध्ये बघा संघराज्य जे काही पद्धत आहे तर ही पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आली? तर बघा आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी कॅनडा. तर बघा कॅनडा या देशाकडून भारतातली जी काही संघराज्य पद्धत आहे ही संघराज्य पद्धत कॅनडा या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहे. तर भारताची जी संघराज्य पद्धत आहे ही संघराज्य पद्धत कॅनडा या देशाची संबंधित
कॅनडा या देशाची जी काही संघराज्य पद्धत आहे त्या देशाकडून घेण्यात आलेली आहे. पण आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, कॅनडा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, एखाद्या राज्याचे नाव बदलण्याचा जो अधिकार आहे हा कोणाकडे असतो? तर बघा एखाद्या राज्याचं जे नाव आपल्याला बदलायचं असेल तर त्याचा जो अधिकार असते तो कोणाकडे असतो? तर बघा याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला बरोबर उत्तर का असेल? तर ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजे संसद. तर संसदेलाच एखाद्या राज्याचा नाव बदलण्याचा किंवा एखाद्या राज्याचं जे काही क्षेत्रफळ असते त्या क्षेत्रफळामध्ये बदल करण्याचा किंवा एखाद्या राज्यापासून 2 राज्य बनवण्याचा किंवा 2 राज्य मिळून 1 राज्य बनवण्याचा अधिकार जो असतो तो संसदेकडे असतो. पण बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक डी, संसद. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, भारतीय संविधानामध्ये पंचायत राजच्या संबंधित जे तरतूद आहे हे कोणत्या भागामध्ये करण्यात आली आहे? तर बघा भारतीय संविधानात पंचायत राज संबंधित तरतूद कोणत्या भागामध्ये करण्यात आली आहे? तर बघा याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. तर भाग 9. तर बघा भाग 9 जे आहेत आपला संविधानामधील भाग 9, तर भाग 9मध्ये जे आहेत ते पंचायत राज संबंधित तरतूद जे आहेत ते करण्यात आलेली आहेत. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी, भाग 9. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, कोणत्या राज्याचे दरडी उत्पन्न हे सर्वात जास्त आहे? तर बघा कोणत्या राज्याचे दरडी उत्पन्न हे सर्वात जास्त आहे? तर इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक सी इथे आपले बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच गोवा. तर गोवा या राज्याचं जे दरडोई उत्पन्न असते ते सर्वात जास्त आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी, गोवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे, नुकताच विश्वविजेता भारतीय संघाचा T20 विश्वकप 2026मध्ये कर्णधार कोणता खेळाडू होता? तर बघा नुकताच विद्यार्थी मित्रांनो जानेवारी 2026मध्ये काय तर T20 वर्ल्ड कप पार पडला. या T20 वर्ल्ड कपचं जे आयोजन आहे हे कोणत्या देशामध्ये झालं होतं? तर बघा भारत देश आणि श्रीलंका या 2 देशा मिळून काय तर T20 वर्ल्ड कप 2026 जे आहे ते आयोजन करण्यात आलं होतं. तर या 2 देशामध्ये आपल्या भारतामध्ये आणि श्रीलंकेमध्ये T20 वर्ल्ड कप 2026 जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये बघा T20 वर्ल्ड कप 2026 हा कोण जिंकला आहे? तर आपला भारत देश जिंकलेला आहे. आणि यामध्ये बघा आपल्या भारतीय टीमचा जो काही कॅप्टन होता तर तो कॅप्टन आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे. तर बघा या भारतीय टीमचा कॅप्टन कोण होता आपल्या? तर बघा आपलं बरोबर उत्तर असणार आहे तिथे. बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपल्या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, सूर्यकुमार यादव. तर बघा आपले जे काही T20 वर्ल्ड कप 2026 होता तर T20 वर्ल्ड कप 2026मध्ये भारतीय टीमचा जो कॅप्टन आहे तो सूर्यकुमार यादव हा होता. म्हणून बरोबर उत्तर असणार आपलं ऑप्शन क्रमांक बी, सूर्यकुमार यादव. म्हणून T20 वर्ल्ड कप 2026चा कॅप्टन किंवा कर्णधार कोण होता? तर तो सूर्यकुमार यादव हा होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, एशिया पॉवर निर्देशांकात भारताचा क्रमांक हा कितवा लागतो? एशिया पॉवर निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर बघा यामध्ये बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर एशिया पॉवर निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक हा 3रा लागतो. तर एशिया पॉवरमध्ये भारत हा 3ऱ्या क्रमांकावर येतो. तर मग पहिल्या क्रमांकावर कोणता देश येतो? तर बघा त्याचं उत्तर असणार आहे अमेरिका. तर एशिया पॉवर निर्देशांक किंवा एशिया पॉवर इंडेक्स जो असतो यामध्ये 1 नंबरवर जो आहे तो अमेरिका हे देश येतो आणि आपल्या भारताचा जो क्रमांक आहे त्यामध्ये 3रा लागतो. म्हणून बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, 3रा. तर एशिया पॉवर निर्देशांकामध्ये किंवा एशिया पॉवरमध्ये भारताचा जो क्रमांक लागतो हा 3रा लागतो किंवा भारत हा 3ऱ्या क्रमांकावर येतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21 आहे, क्रिकेट पिचची जी लांबी असते ती किती असते? क्रिकेट पिचची लांबी ही किती असते? तर बघा हा खेळाच्या संबंधित हा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जो की ज्याला आपण स्टॅटिक जीके असं म्हणू शकतो किंवा सर्वसामान्य जे जीके आहेत ते. त्यापैकी बघा आपल्या इथे क्रिकेट पिचची जी लांबी आहे तिथे विचारण्यात आलेली आहेत. अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा परीक्षेत विचारले जातात. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार आहे. तर 22 गज. तर 22 गज हे बरोबर उत्तर असणार आहेत. तर क्रिकेट पिचची जी लांबी असते ती 22 गज असते. बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी,
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, रथयात्रा हे कोठे भरते? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणून रथयात्रा हे कोठे भरते? तर ऑप्शन क्रमांक बी पुरी येथे भरते. तर बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, भारतीय राष्ट्रध्वजाचा आकार किती आहे? तर बघा आपला जो काही तिरंगा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या या तिरंग्याचा जो काही आकार असतो तो आकार किती आहे? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा त्यापैकी ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर उत्तर असणार आहे. तर आपल्या तिरंग्याचा जो काही आकार आहे हा 3:2च्या प्रमाणात असतो. तर बघा आपला भारतीय तिरंगा जो की आयताकृती असतो, ज्यामध्ये त्याची जी लांबी असेल ते 3च्या पटीत असते आणि त्याची जी रुंदी आहे ती त्याची 2च्या पटीत असते. म्हणून 3:2 हा त्याचा आकार असतो. म्हणून बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, भारतातला सर्वात मोठा प्राण्यांचा जो काही मेळावा आहे हा कोणता आहे किंवा तो कोठे भरतो? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय असणार? तर बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी सोनपूर. तर बघा सोनपूरचा जो मेळावा आहे हा मेळावा भारतातला सर्वात मोठा प्राण्याचा मेळावा आहे, जो की बिहार या राज्यामध्ये भरतो. बिहार ह्या राज्यामध्ये भरतो. सोनपूरचा मेळावा भारतातला सर्वात मोठा प्राण्याचा मेळावा असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, कम्प्युटरचे जनक कोण आहे? तर बघा कम्प्युटरचे जनक हे कोण आहे? तर बघा याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी चार्ल्स बॅबेज. तर चार्ल्स बॅबेज हे काय तर कम्प्युटरचे जनक आहेत. म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथून पुढे आपले 3 प्रश्न हे मराठी या विषयावर असतील, तर 2 प्रश्न हे गणित या विषयावर असतील. तर बघा प्रश्न क्रमांक 26 आहे, अनुकंपा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अनुकंपा हा जो शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर असणार आहेत आपलं, म्हणजेच करुणा. तर अनुकंपा या शब्दाचा अर्थ काय असेल? तर ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर असेल, तर त्याचा अर्थ असतो करुणा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, शेतातून जाणारी वाट या शब्दसमूहाबद्दल एकच शब्द लिहा. तर बघा शेतातून जाणारी जी वाट आहे या वाटेस काय म्हणतात? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा यामध्ये पहिलं ऑप्शन आहे पाणथळ, ऑप्शन बी आहे पागा, ऑप्शन सी आहे पादचारी आणि ऑप्शन डी आहे पानंद. तर बघा शेतातून जाणारी वाट म्हणजे काय? तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर मग ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर उत्तर असेल पानंद. तर शेतातून जाणाऱ्या वाटेस आपण काय म्हणतो? तर त्यास आपण पानंद असं म्हणतो. पण बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी पानंद. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, निर्मळ या शब्दाची संधी ओळखा. निर्मळ या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे. तर बघा यापैकी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर निर्मळ या शब्दाची आपल्याला काय तर विद्यार्थी मित्रांनो संधी ओळखायची आहे. तर बघा निर्मळ या शब्दाची फोड केली असता तो शब्द कशाप्रकारे लिहिला जातो? तर बघा किंवा त्याचा आपण विग्रह जर केला तर तो कशाप्रकारे लिहिला जातो? तर यामध्ये आपल्याला असा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर असणार आहेत नि अधिक मळ. तर बघा हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, तर बघा प्रश्न क्रमांक 29 हा गणित या विषयावर असणार आहे. तर बघा जर 2500 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती होणार? तर बघा जर 2500 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकली तर त्या वस्तूची किंमत किती होणार? तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे काय म्हटलं आहे की 30% तोट्याने म्हणजेच काय? तर ती जर वस्तू 100 रुपयाची असेल तर ती वस्तू किती रुपयात विकली त्यांनी? 30% तोटा म्हणजे 30 रुपये कमी, म्हणजेच ती किंमत किती असेल? तर त्याने ते 70 रुपयात विकली, म्हणजे 70% विकली. म्हणजेच काय? तर आपल्याला बघा इथे त्या वस्तूची किंमत आपल्याला किती दिली आहे? तर 2500 रुपये दिलेली आहेत आणि 30% आपण जर वजा केले तर किती होईल? 70% होईल. म्हणजे 70/100
म्हणजेच बघा इतकी जे विद्यार्थी मित्रांनो काय तर आपलं त्याची किंमत होईल मग. म्हणजे जर त्यांनी जर ती वस्तू 30% तोट्याने विकली तर त्यानंतर त्याची नवीन किंमत किती होईल तर 2500 गुणिला 70/100 ही काय तर त्याची 70% किंमत होईल. मग याच्याहून तुम्ही काय विद्यार्थी मित्रांनो ती उत्तर काढू शकता. तर हे उत्तर काढून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. तर या 4 ऑप्शनपैकी कोणतं उत्तर तुमचं बरोबर येईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30 आहेत आपला. एका त्रिकोणातील कोणांची मापे ही 6, 5 आणि 4 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की कोणताही जो त्रिकोण असेल कोणत्याही त्रिकोणाच्या तीनही कोणाची जी की बेरीज असते ती किती असते तर ते आपल्या सर्वांना माहीत आहे की तीनही कोणाची जी बेरीज असते त्रिकोणाच्या ती 180 डिग्री असते. म्हणजेच कोणताही त्रिकोण असो कोणत्याही त्रिकोणाची तीनही कोणाची जी बेरीज असते ती 180 डिग्री असते की 180 अंश असते. तर बघा यामध्ये बघा आपल्याला त्या त्रिकोणाच्या जे काही कोण आहेत त्या कोणाच्या मापाचा आपल्याला काहीतरी इथं याचं गुणोत्तर देण्यात आलेलं आहे. तर बघा 6, 5 आणि 4 या प्रमाणात काय तर त्या त्रिकोणाचे जे कोण आहेत त्याचं काय विद्यार्थी मित्रांनो माप आहे. यापैकी बघा मग आपण 6 आणि 5 किती झाले 11 अधिक 4 किती झाले 15. म्हणजेच त्याची जी काही तीनही कोणाची एकूण बेरीज किती झाली तर 15 झाली. म्हणजे हे काय असेल 15x असेल. बरोबर या तीनही कोणाची बेरीज आपल्याला सर्वांना माहीत आहे किती असते त्रिकोणाच्या 180 डिग्री असते. म्हणजे 15x बरोबर 180 असेल. तर बघा हे जर 15 आपण तिकडे ट्रान्सफर केले तर हे काय तर विद्यार्थी मित्रांनो भागीला जाईल. तर 15 180ला 15ने भागलं असता किती येईल इथे तर बघा 15ने भागलं असता 15 1 15 येते. त्यानंतर हातचे 3 आल्यानंतर हे 3 हा शून्य घेतला की 15 दुनी 30. तर बघा इथे आपल्याला एक्सची किंमत किती मिळाली 12 इतकी मिळाली. तर बघा इथे सर्वात मोठा कोन किती आहे तर बघा हा 6 वाला जो कोन असेल हा सर्वात मोठा कोन असेल. म्हणून गुणेला आपण जर इथे 6 केलं तर बघा 12×72 तर सर्वात मोठा कोन किती असेल मग त्या तीनही कोणापैकी तर तो असेल 72 डिग्री असेल. आणि ऑप्शन क्रमांक हे आपलं बरोबर उत्तर असेल. याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो येथे जे आपण प्रश्न इथे घेण्यात आले आहेत यामध्ये ऑप्शनसुद्धा काय आहेत तर अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले असतात. कधीकधी का आपल्याला पूर्ण गणित सोडवायची गरज नसते डायरेक्ट आपण ऑप्शनवरून सुद्धा गणित करू शकतो. तर बघा इथे काय म्हटलं आहे की त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोणाची बेरीज विचारली सर्वात मोठ्या कोणाचं माप विचारण्यात आलं आहे. तर बघा इथे सर्वात मोठा कोण हा 6 वालाच देण्यात आला आहे. म्हणजेच काय तर जे ऑप्शन जे असेल 6 भागल्या जात असेल तेच उत्तर आपलं असणार आहेत. मग तर बघा येथे ऑप्शन ए सोडून बाकी इतर ऑप्शनपैकी कोणतीच संख्या जी आहे ते 6ने निश्चित भाग जात नाही. म्हणून आपलं उत्तर हे ए सुद्धा असू शकतं. म्हणजेच अशा प्रकारे सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो काय तर उत्तर काढू शकतो. परंतु मी तुम्हाला ती गणित म्हणजेच ते कोण काढण्याची पद्धत सांगितली आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला जर ऑप्शन अशा प्रकारचे दिले की ते सर्वच ऑप्शन त्या संख्येने भागले जात असेल तर मग तुम्हाला उत्तर काढणे कठीण जाईल. म्हणून तुम्हाला बेसिकने सुद्धा गणित कसं काढायचं तर ते तुम्हाला मग सांगितलेलं आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणाची बेरीज ही 180 डिग्री असते. त्यानुसार तुम्ही त्या कोणाचं माप काढू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे आपण काय तर 30 अतिमहत्त्वाचे प्रश्न इथे घेतलेले आहेत. आणि याआधी जे काही 5 प्रश्नपत्रिका आपण इथे अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करायचं आहेत. तर या प्रश्नांपैकी जे काही येणाऱ्या 26 तारखेला जे काही परीक्षा होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यास तुम्हाला यापैकी बरेचसे प्रश्न जे आहेत ते त्या प्रश्नपत्रिकेत पाहायला मिळणारच आहेत. नक्कीच मिळणार. तर जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.